हॅलो हाय नमस्कार. तर स्वागत आहे तुमचं आणखीन एका नवीन व्लॉगमध्ये. आणि मी गावाकडे आले आहे, तर आता गावाचे व्लॉग तुमच्यासोबत शेअर करत आहे. तर सकाळी उठले आणि मी आईला बोलले की आई तुझ्या हातच्या अशा चपात्या कर. ह्या तर कधीतरी आम्ही आमच्या आईला येत असूनही 4-5 वर्षातून एखाद्या वेळेस खातो बघा. कुठलीही चपाती यापेक्षा जास्त चविष्ट लागणार नाही बघा. आणि एकदम अशी ट्रान्सपरंट असते आणि अगदी पुरणपोळीपेक्षाही जास्त आवडीने ही चपाती आमच्याकडे खाल्ली जाते बघा. तर ह्याला ना मी तुम्हाला 4 मिनिटात व्लॉग शेअर केला आहे बघा. पण ह्याला पीठ मळायला जवळपास 12-13 मिनिट लागले असं. आईला खूप जोर लावून आणि असं खूप वेळ याला मळावं लागतं. सकाळी उठल्यावर मी आईला म्हटलं, आई तुझा व्हिडिओ बनवते आज तू अशा चपात्या बनवते, आपल्यात बनवतात असल्या ना. खूप जास्त टेस्टी लागतात ह्या. आणि वरून चुलीवरची तर काय मग चवच वेगळी होऊन जाते बघा. पीठ मळून आई म्हणे की याला ना असं 10-15 मिनिट असं भिजत ठेवू द्यावं लागतं, तर मग छान लागतात. तर असं खूप वेळ लागतं याला मळायला. खूपच वेळ मळत होते आई पाणी लावून लावून. तर तुम्ही एन्जॉय करा पूर्ण व्हिडिओ. तर 10-15 मिनिट ठेवलं, तर मी म्हटलं आता तोपर्यंत बाहेरचं तुम्हाला हे दाखवते बघा. कसं वातावरण झालं आहे गावाकडे. पूर्ण असं ढगाळ वातावरण आहे, पाऊस पडत आहे आणि खूप गरमी पण होत आहे. तर तोपर्यंत मी म्हटलं चला तुम्हाला बाहेरचं दाखवते. तर बघा खूप असं मस्त वातावरण झालं होतं. मला तरी आवडतं असं वातावरण झालेलं, हिरवं हिरवं दिसतं बघा. कपडे वगैरे मी धुवून घेतले होते, सगळं आवरलं होतं. गावाकडे आलो ना जास्त काम नसतात बघा. तर माझ्या आईची फ्रेंड आली होती आणि त्यांनी सुरुवातही केली आणि मला माहीतही नाही आई बनवू लागल्या. तर बघा तुम्हाला दाखवते. ह्या ना 6-7 चपात्या अशा एकत्र भाजवल्या जातात, तरी खूप जास्त चविष्ट लागतात ह्या. हे बघा हातावर बनवतात आई कसं. आणि आपल्याला तर पोळीपाटवर सुद्धा जमत नाही एवढं. आई हातावरच अशा गोल आणि इतक्या पातळ असतात ना, अशा ट्रान्सपरंट पारदर्शी असं पलीकडचं दिसल एवढ्या पातळ असतात त्या. एकावर एक अशा आई ना 5-6 टाकत असतात. आणि हे ना सगळ्यांना जमतं असं नाही, हे खूप कमी लोकांना जमतं बघा. आता मला तरी माझ्या आईच्या आईला जमतं हे, आणि माझ्या आईला नाही जमत. माझ्या आजीला जमतं आणि माझ्या सासूला जमतं. म्हणजे हे सगळ्यांना येत नाही. हे बघा, बघू शकता तुम्ही. आपण कितीही ट्राय केलं ना, तर आपल्याला हे जमतच नाही. आणि किती गोल करत आहेत आई. इथं ना आईची मैत्रीण आणि आई गप्पा करत होत्या कोणाच्या तरी. तर मी व्हिडिओ करत होते ना, तर त्यांना वाटलं तर त्याच्यात रेकॉर्डिंग झालं असून तर हसू लागले. म्हणे आम्हाला सांगायचं नाही का तू व्हिडिओ करायलीस. तर म्हटलं काही नाही, मी याला म्यूट करते. म्हटलं बोला तुम्ही, असू द्या. तर अशा गप्पा चालू राहतात इकडं. तर गावाकडचे ब्लॉग तुम्हाला आवडत असतील तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा. आणि कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला कशा वाटल्या ह्या पोळ्या. बघा 5-6 एकत्रच भाजतात आई. आंब्याच्या रससोबत तर ही खूप जास्त टेस्टी लागते. पुरी म्हणा, कुठलीही पोळी म्हणा, त्यापेक्षा जास्त चविष्ट लागते. इतकी अशी पातळ आणि थोडीशी जास्त भाजली ना, कुरकुरीत झाली तर खूप छान लागते. तुम्हाला दाखवते मी थोड्या वेळानं. असे गुच्छाचे गुच्छे बनवतात हे. 6-6, 7-7 अशा एकत्र भाजायचं असं. आणि त्या टेस्टी राहतात आणि कच्च्या पण राहत नाही. छान बनतात. तर बघा असे गुच्छेचे गुच्छे बनवून ठेवतात. आणि 6-7 पोळी असतात बघा. खूप पातळ असतात ह्या. खूप आपण लाटून सुद्धा बनवू शकत नाही, पण आई हातावर अशा पातळ बनवते. आणि बघा तुम्ही, कच्च्या नाहीत त्या, भाजतात चांगल्या, छान लागतात. म्हटलं होतं की नाही, अशा ट्रान्सपरंटच आहेत पोळ्या, खूप अशा पातळ. तर तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ? आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये सांगा तुम्हाला हातावरच्या पोळी कशा वाटल्या. चपाती ना. तर चला भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय बाय अँड टेक केअर.